नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 50 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पहिला पेपर दिल्यानंतर सगळे कॉलेजमधून बाहेर आले. प्रीती आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी हळूहळू गेटकडे जात होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडं थकलेलं पण हलकं झालेलं भाव होतं. तेव्हा सगळ्या म्हणत होत्या, एक पेपरचं टेन्शन तरी गेलं आता. तेव्हा केतकी लगेच म्हणते, हो आणि आता दुसऱ्या पेपरसाठी मस्त 2 दिवसाचा गॅप आहे, तर एवढं टेन्शन घ्यायचं नाही आता. तेव्हा नीता म्हणाली, "हो, म्हणूनच मी गेल्यावर आधी मस्त झोपणार." केतकी लगेच म्हणाली, "तू झोप नीता, पण मला आधी काहीतरी खायचंय, भूक लागली आहे भयंकर." तेव्हा सोनाली लगेच म्हणते, "मग बोलताय काय? चला पटकन घरी जाऊया." सगळ्या हसत गप्पा मारत घरी गेल्या. घरी आल्यावर प्रीती आणि नीता थोड्या फ्रेश होतात. फ्रेश झाल्यानंतर दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसल्या होत्या. त्यानंतर लगेच त्यांनी जेवून घेतलं. जेवल्यानंतर नीता लगेच झोपायला जाते. तर प्रीती थोडी रिलॅक्स मूडमध्ये असते. म्हणजे तिला पहिल्या पेपरचं टेन्शन उतरल्यासारखं वाटत होतं. थोडा वेळ तिने मोबाईलवर मेसेज पाहिले. ग्रुपमध्ये सगळेच म्हणत होते, "आज थोडं रिलॅक्स करा. गरज असेल तर फुल ब्रेक पण घेऊ शकता." तेव्हा प्रीती थोडंसं हसली आणि ती लगेच टाईप करू लागली, "अरे 2 दिवसाचा गॅप आहे, महिन्याभराचा नाही. फुल ब्रेक घेऊ नका." प्रीतीच्या अशा मेसेजवर सगळे हसण्याचे इमोजी पाठवत होते. अशी थोडी चॅटिंग केल्यानंतर तीही थोडा आराम करते. संध्याकाळी प्रीती आणि नीता दोघेही चहा घेतात आणि पुन्हा अभ्यासाला बसतात. यावेळी मात्र त्यांच्या चेहऱ्यावर ना जास्त टेन्शन होतं ना दडपण. बस आरामात शांत अभ्यास त्यांचा चालू होता. दुसऱ्या दिवशीही असंच झालं. कोणीही बाहेर गेले नाही आणि कोणी ग्रुपमध्ये भेटलं नाही. सगळे घरातच बसून कधी चहा घेत, कधी मूड फ्रेश करण्यासाठी गाणी ऐकत, कधी नोट्स पाहत अगदी रिलॅक्स मूडमध्ये अभ्यास करत होते. असं करत ते 2 दिवस गेले आणि शेवटी दुसऱ्या पेपरचा दिवस आला. सकाळी कॉलेजमध्ये पुन्हा तशीच सगळी परीक्षेची धावपळ सुरू होती. सगळे विद्यार्थी वेळेवर येऊन आपापल्या सीटवर बसले होते. पेपर सुरू झाला, सगळे पेपर लिहित होते. तेव्हा कोणाच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं, तर ज्यांचा चांगला अभ्यास झाला आहे, ते अगदी निवांत पेपर लिहित होते. पेपर संपल्यावर सगळ्याच मुली बाहेर येतात आणि पुन्हा सगळ्यांची तीच बडबड सुरू होते. तेव्हा सोनाली मोठ्याने म्हणते, "काय हे पेपर पण ना, प्रत्येक पेपरमध्ये गॅप आहे. पटापट एकसारखे पेपर झाले असते, तर एकदाचं परीक्षेचं टेन्शन गेलं असतं." तेव्हा सगळ्या हसल्या, पण प्रीती लगेच म्हणते, "अगं सोनाली, पण चांगलंच आहे ना गॅप आहे. आपल्याला तेवढा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतो आणि थोडं रिलॅक्सही वाटतं." तेव्हा नीता लगेच म्हणाली, "हो, बरोबर आहे. एकसारखे पेपर असते, तर अजूनच टेन्शन आलं असतं आपल्याला." "हो, ते पण बरोबर आहे." असं म्हणत तेव्हा सगळ्या मुली आपापल्या घरी जाण्यासाठी निघू लागल्या. बघता बघता 4 पेपर झाले होते आणि पेपर दिल्यानंतर प्रीतीचे सगळे मित्र-मैत्रिणी एकत्र जमलेले होते. तेव्हा सगळेजण म्हणतात, "आता 5व्या पेपरसाठी चक्क 8 दिवसाचा गॅप आहे. तर आज थोडं निवांत राहूया आपण." तेव्हा मनाली म्हणते, "हो, आज घरी जायची गडबड करायची नाही. आज आपण सगळ्या कॅन्टीनमध्ये जाऊया आणि तिथं थोडं खात-पीत मस्त गप्पा मारूया." गप्पा मारणे हा विषय तर सोनालीचा अगदी आवडता असतो. ती लगेच, "हो, हो, चला, चला, सगळे जाऊया कॅन्टीनमध्ये," असं म्हणते. सोनालीचा हा उत्साह बघून सगळे हसतात आणि सगळे कॅन्टीनमध्ये जातात. थोड्याच वेळा सगळे नाश्ता करत असतात. तेव्हा त्यांच्यासोबत सतीश आणि कार्तिकही होते. तेव्हा कार्तिक मिश्किल चेहऱ्याने थोडा डोळा मारत म्हणतो, "मित्रांनो, आता तर 8 दिवसाचा गॅप आहे. आपण सगळे कुठेतरी पिकनिकला गेलो तरी चालेल." तेव्हा क्षणात सगळ्या मुली एकदम त्याच्यावर ओरडतात, "अरे काय म्हणतोस कार्तिक? डोकं फिरलंय काय तुझं? अजून परीक्षा सुरू आहे आपली." तेव्हा नीता लगेच म्हणते, "अरे कार्तिक, आधी परीक्षा तरी होऊ दे." तेव्हा कार्तिक मोठ्याने हसत म्हणतो, "अगं मी तर चेष्टा करत होतो. मला फक्त तुमच्या सगळ्यांच्या रिएक्शन्स बघायच्या होत्या." हे ऐकता सगळ्या मुली एकदम मोठ्याने ओरडतात, "काय? कार्तिक?" पण पुढच्या क्षणी त्या सगळ्या हसत-हसत त्याला ओरडतात, हलकेच चिडवतात. तेव्हा टेबलवर एकदम धम्माल वातावरण होतं. त्या हाशामध्येच प्रीती इतकी मजेत जाते की नकळत हसत-हसतच ती सतीशच्या हातावर टाळी मारते. प्रीतीच्या हातांचा स्पर्श होताच क्षणभर सतीश थबकतो. प्रीतीने स्वतःहून असा मस्तीखोर स्पर्श केला हे त्याला अपेक्षित नव्हतं. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंदी हास्य उमटतं आणि डोळ्यात नकळत चमक येते. तेव्हा प्रीतीला एकदम जाणवतं की तिने काय केलं. ती हलकेच त्याच्याकडे बघते. तिच्या ओठांवर लाजरस स्मित येतं. पण ती लगेच नजर खाली झुकवते.
तो छोटासा नकळत झालेला स्पर्श दोघांच्या मनात उबदारपणा निर्माण करतो. बाकी सगळ्या मुली अजूनही कार्तिकला चिडवत हसत होत्या. तेव्हा सगळ्या एकसुरात म्हणाल्या, "कार्तिक, कसली मस्करी करतोस तू?" तेव्हा कार्तिक हात वर करून म्हणतो, "मिस्टेक झाली मॅडम, पण खरंच आता 8 दिवसाचा गॅप आहे. कशाला एवढं टेन्शन घेता परीक्षेचं? थोडं निवांत हसत खेळत राहा ना. जेव्हा बघेल तेव्हा तुमचा एकच विषय असतो, अभ्यास आणि परीक्षा." तेव्हा सोनाली लगेच म्हणते, "मी नाही बाबा कार्तिक, मी तर एवढं टेन्शन घेत नाही. ह्या सगळ्या मुली जास्त टेन्शन घेतात." सोनाली असं म्हणताच टेबलवर अजूनच हाशा पिकतो. तेवढ्या सतीश एकदम उत्साहाने म्हणतो, "मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अजून 2 दिवसांनी कार्तिकचा बर्थडे आहे." तेव्हा सगळ्या मुली एकदम एकसुरात ओरडतात, "काय? 2 दिवसांनी कार्तिकचा बर्थडे?" तेव्हा कार्तिक थोडा घाबरल्यासारखा हसतो, पण सगळ्या मुली मोठ्याने म्हणतात, "अरे कार्तिक, मग तुझ्याकडून पार्टी हवी." लगेच कार्तिक डोळा मारत मिश्किल आवाजात म्हणतो, "अरे वा, आत्ताच कोणीतरी म्हणत होतं, परीक्षा सुरू आहे, अभ्यास करायचा आहे, मग पार्टी कुठली?" तेव्हा मुली लगेचच हात वर करत म्हणाल्या, "अरे कार्तिक, तू काळजी करू नकोस. आम्ही अभ्यास पण करतो आणि तुझी पार्टी पण एन्जॉय करतो." प्रीती हसत म्हणते, "हो ना, आता 8 दिवसाचा गॅप आहे. एक दिवस एन्जॉय केलं तर काय होतं?" नीता लगेच जोडते, "बरोबर, कार्तिक, तू आता पार्टी दे छानशी." सगळे एकदम उत्साहात म्हणतात, "हो, फिक्स पार्टी पाहिजेच." कार्तिक नकली नाराजी दाखवत हाताने कपाळावर हात मारत म्हणतो, "अरे देवा, यांना थांबवणं अशक्य आहे." पण पुढच्या क्षणी तो हसत म्हणतो, "ठीक आहे मॅडम, दिली तुम्हाला पार्टी. पण तुम्ही सगळा अभ्यास करा. नाहीतर निकाला दिवशी म्हणाल, या कार्तिकने पार्टी दिली होती, म्हणून अभ्यास झाला नाही आणि टक्केवारी कमी पडली." कार्तिक असं म्हणताच टेबलवर पुन्हा एकदा हशा पिकतो. कार्तिक थोडा पुढे झुकत सतीशकडे पाहत म्हणतो, "तर सतीश, काय म्हणतोस? कुठे देऊया यांना पार्टी?" सगळ्या मुली एकदम कान टवकारून त्याच्याकडे पाहू लागल्या. तेव्हा सतीश खट्याळ हसत म्हणतो, "इथेच पुण्यात कुठेतरी छानसं ठिकाण बघूया, जिथे आपल्याला मस्त एन्जॉय करता येईल." तेव्हा सतीश मुलींनाच विचारतो, "तर मुलींनो, पुण्यात तुमचं फेवरेट ठिकाण कोणतं आहे? तिथेच आपण कार्तिकचा बर्थडे सेलिब्रेट करूया." तेव्हा मनाली लगेच उत्साहाने म्हणते, "अरे हो, माझ्या मामाच्या मुलीचा बर्थडे 2 महिन्यापूर्वी झाला होता. तेव्हा आम्ही ग्रीन व्हॅली रिसॉर्टला गेलो होतो. अगदी धमाल झाली होती तिथे." सोनाली उत्सुकतेने विचारते, "काय असतं तिथे?" तेव्हा मनाली बोट मोजत म्हणते, "दिवसभर खाणं, पिणं, स्विमिंग पूल, रेन डान्स, डीजे डान्स, गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन अगदी सगळंच. आणि वातावरण पण अगदी मस्त. आपण तिथे गेलो तर सुपर मजा येईल आपल्याला." सगळ्या मुली एकदम म्हणतात, "चालेल, चालेल, तिथेच जाऊया आपण." तेव्हा प्रीती हसत म्हणते, "चालेल, जवळच आहे ना, तर काही प्रॉब्लेम नाही. चला मग ग्रीन व्हॅली रिसॉर्ट फिक्स आहे." सगळ्यांनी रिसॉर्ट ठरवल्यावर कार्तिक टाळी वाजवत म्हणतो, "मस्त, मग पार्टी फिक्स आहे." तेव्हा सतीश हसत पण थोडा गंभीर होत म्हणतो, "चालेल, आता आपलं ठरलंय. पण एक गोष्ट, पुढचे 2 दिवस नीट अभ्यास करा. मग आपण एक दिवस धमाल एन्जॉय करूया." तेव्हा सगळ्या म्हणतात, "हो, हो, 2 दिवस आम्ही फक्त अभ्यासावर फोकस करतो. मग कार्तिक, तुझी पार्टी अगदी छान एन्जॉय करतो." पार्टी फिक्स झाल्यानंतर सगळ्यांनी आनंदाने एकमेकांना बाय बाय केलं आणि आपापल्या घरी निघून गेल्या. सतीश आणि कार्तिक गाडीतून घरी जाण्यासाठी निघाले होते. गाडी रस्त्यावरून हलक्या वेगाने जात होती. तेव्हा कार्तिक स्टेअरिंगवर एक हात ठेवून दुसऱ्या हाताने चिप्स खात म्हणाला, "ए सतीश, एक सांग बरं, तू मुद्दामच तर मुलींना आठवण करून दिली नाहीस ना, की माझा बर्थडे आहे म्हणून?" तेव्हा सतीशने भुवया उंचावल्या, "काय? खरोखर कार्तिक, तुला असं वाटतंय?" तेव्हा कार्तिक मिश्किल हसत म्हणाला, "अरे म्हणजे, प्रीतीसोबत तुला थोडा एक्स्ट्रा टाइम मिळावा म्हणून तू हे सगळं प्लॅन केलंय असं मला वाटतंय." सतीश मोठ्याने हसतो, "अरे बावळटा, तू एकदम खास मित्र आहेस माझा. मला तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचाच आहे म्हणून मी हे प्लॅन केलं. आणि कार्तिक, मला खरंच मनापासून आनंद आहे की सगळे तुझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी येणार आहेत." तो थोडं थांबून हळूच हसत म्हणतो, "पण जर तेव्हा प्रीतीसोबत मला थोडा टाइम मिळाला तर काय हरकत आहे? ते तर माझ्यासाठी बोनसच असेल." कार्तिकने त्याला कोपऱ्याने ढोस दिला, "ओ, मला माहित होतं. मित्राच्या बर्थडेच्या नावाखाली तू आपल्या रोमॅन्सचा प्लॅन आखलाय सगळा." तेव्हा सतीश त्याला डोळा मारत हसतो. गाडी पुढे सरकत होती. हसत चिडवत बोलणं झाल्यावर काही क्षण दोघं शांत झाले. तेव्हा कार्तिक सतीशला म्हणतो, "सतीश, जाऊ दे आता मजाक. प्लॅन कसलाही असो,
पण आज मला एक गोष्ट खूप छान वाटली. लगेच सतीश त्याच्याकडे पाहत म्हणतो, कोणती? कार्तिक तेव्हा आनंदाने म्हणतो, मला वाटतं प्रीतीचा राग आता खूप कमी झाला आहे. कारण आज ती सगळ्यांसोबत अगदी मोकळेपणाने वागत होती. थोडं थांबून तो पुढे म्हणाला, आणि हो सतीश, ती आज तुझ्याकडेही बघत होती. ती नजर टाळत नव्हती. हे बघून मला जास्त आनंद झाला. तेव्हा सतीशही आनंदाने म्हणतो, हो कार्तिक, तू अगदी बरोबर नोटीस केलंस. आज मला पण प्रीतीचा राग कमी झाला आहे असं वाटत होतं. आणि मला अपेक्षा आहे की तुझ्या बर्थडे दिवशी तो राग पूर्णच कमी होईल. तेव्हा कार्तिक लगेच म्हणतो, होईल सतीश, नक्की, मला गॅरंटी आहे. प्रीतीचा राग माझ्या बर्थडे दिवशी पूर्णपणे कमी होणार. सतीश लगेच आनंदाने कार्तिकच्या पाठीवर थोपटत म्हणतो, आणि असं झालं मित्रा, तर तुला सगळ्यात मोठं बर्थडे गिफ्ट मी देणार. मग तर तुझं काम झालं समज, असं कार्तिक सतीशला म्हणतो, आणि दोघेही जोरात हसतात. त्या दिवशी त्यांच्या मनात फक्त एक विचार होता, 2 दिवस अभ्यास आणि मग एक धम्माल दिवस ग्रीन व्हॅली रिसॉर्टमध्ये. परीक्षेच्या काळात तुम्ही कधी कोणाची बर्थडे पार्टी एन्जॉय केली असेल, तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.